नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळासाठी खारी शंकरपाळी कशा पद्धतीने बनवायची. ही खारी शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते, खारीसारखीच खुसखुशीत होते आणि चहासोबत खायला अतिशय सुंदर लागते. आणि पाहू शकता तुम्ही अजिबातसुद्धा तेलकट झालेली नाही. त्याचबरोबर ही आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिली तर महिनाभरसुद्धा छान टिकून राहते आणि चहासोबत खायला अगदी अप्रतिम अशी लागते. तर चला पाहूया आपण अशी खारी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते. तर या ठिकाणी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, मैदा चाळून घ्यायचा आहे. आपल्याला आज अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बरोबर मैद्याचं पॅकेट आहे ते संपूर्ण आता चाळून घेत आहे. तर पहा, अर्धा किलो मैदा आपला चाळून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बरोबर 1 चमचा एवढं मीठ घालायचं आहे. तर पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपण बरोबर 1 चमचा एवढं मीठ या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे भरून एवढं जिरं घालायचं आहे. तर जिरे आपण थोडेसे कुटून घ्यायचे, हलकेसे आपण त्याला दाब देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये मिक्स करायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर आपण मोहन घालणार आहोत तेही कडकडीत गरम तेलाचं. तर या ठिकाणी मी 3 टेबलस्पून एवढं गरम करून घेतलेलं आहे तेल. तर तेल छान अगदी वाफ येऊपर्यंत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता आपल्याला मोहन गरम असल्यामुळे चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण हे मोहन पूर्णपणे हाताने संपूर्ण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता आपल्याला थंड पाण्याने हा संपूर्ण मैदा मळून घ्यायचा आहे. तर 1 कप पाणी आपण सुरुवातीला घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपण याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ जास्त आपण मऊसूद मळून ठेवलं तर त्याच्या शंकरपाळ्या तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं, म्हणजे हा मैदा आपला जास्त सॉफ्ट पडणार नाही. एकदम टाईट असं आपण डो करून ठेवायचा आहे. त्यासाठी पहा, सुरुवातीला फक्त 1 कप एवढंच पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट येण्यासाठी आपण पाणीसुद्धा मोजूनच घ्यायचं आहे. तर पीठ मळताना आपण छोटे छोटे गोळे अशा पद्धतीने करून घ्यायचे, म्हणजे पीठ मळणं सोपं जातं. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून ठेवायचे आणि मग सगळे गोळे एकत्र करून एकत्र असा मोठा गोळा तयार करायचा, म्हणजे पीठ मळणं आपल्याला सोपं जातं. तर एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला 1 पूर्ण कप भरून पाणी लागलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला 1 टेबलस्पून एवढं जास्तीचं पाणी लागलेलं आहे. तर या पद्धतीने पहा, अगदी घट्टसर गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने पहा, एकदम असा घट्ट गोळा आपण मळून ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला पाण्याचं प्रमाणही कळलेलं आहे. तर तेवढ्या प्रमाणातच पाणी वापरायचं, म्हणजे हे पीठ जास्त ओलसर होणार नाही. आणि आपल्याला जेव्हा याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या त्यावेळेला वरून आपल्याला मैदा लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया. साधारणपणे आपल्याला 1 तासासाठी हे पीठ ठेवून द्यायचं आहे. तर 1 तास झाल्यानंतर पहा, या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत.
तर या पद्धतीने पहा आपण आता छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. 6 ते 7 गोळे करून घ्यायचे आणि एक एक गोळा आपल्याला आता अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे आणि एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला एक एक गोळा कुटण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा पिठाचा गोळा छान कुटून घेतो तेव्हा आपण जेव्हा शंकरपाळी लाटून घेतो तेव्हा त्याला चिरा जात नाही, छान असे सॉफ्ट असे आपले शंकरपाळे तयार होतात आणि ते जास्त खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यासाठी आपण हे पीठ छान अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे 6 ते 7 गोळे झालेले आहेत. तर प्रत्येक गोळा आपण याच पद्धतीने कुटून घ्यायचा आहे आणि छान असा सॉफ्ट करून आपण एखाद्या ओल्या कपड्याखाली याला झाकून ठेवायचं आहे. तर पहा, पहिला गोळा आपला छान कुटून झालेला आहे आणि आता आपण याला छान असं कॉटनच्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये पीठ कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला कुटून घेऊ शकता. तर मिक्सरमध्ये कशा पद्धतीने आपण पीठ कुटू शकतो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी बाकीचे सगळे गोळे आहेत ते याच पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून एकदम सॉफ्ट करून घेतलेले आहेत. तर ज्यांना खलबत्त्यामध्ये कुटणं जमत नाही किंवा जास्त व्यापाचं वाटत असेल तर त्यांच्यासाठी सोपी ट्रिक म्हणजे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे पीठ कुटून घेऊ शकतो. तर ती सुद्धा पद्धत मी आता पुढे तुम्हाला दाखवत आहे. तर पहा, आपला दुसरा गोळासुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे. आता हे सुद्धा आपण गोळा हा ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचा आहे, म्हणजे हा गोळा एकदम असा सॉफ्ट राहतो. तर पाहूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कशा पद्धतीने आपण पीठ हे एकदम सॉफ्ट करून घेता येतं. तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घालायच्या आहेत आणि मिक्सरला आपण पल्स मोडवरतीच याला फिरवून घ्यायचं 1 ते 2 वेळा, म्हणजे हे छान पीठ कुटलं जातं मिक्सरमध्ये आणि एकदम सॉफ्ट होतं. तर या पद्धतीने पहा, मिक्सरमध्ये छान आपलं पीठ कुटलं गेलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. तर याचा आपण छानपैकी असा गोळा करून घेऊया आणि आपण आता हा गोळासुद्धा ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पीठ सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. जर पीठ सॉफ्ट करून नाही घेतलं तर आपल्याला शंकरपाळ्या पाडताना थोडंसं अवघड जातं आणि कधीकधी शंकरपाळ्या एकसारख्या अशा होत नाहीत. तर या पद्धतीने पहा, मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर मी या ठिकाणी चॉपिंग बोर्डवरतीच मोठी पोळी लाटून घेत आहे. तर या पद्धतीने पहा, पोळी लाटताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा मैदा लावण्याची गरज पडत नाही, कारण ही पोळी लाटताना पोळपाटाला अजिबातसुद्धा चिकटत नाही आहे. अशा पद्धतीने आपला गोळा छान तयार झालेला आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी म्हणजेच पिठाला छानपैकी असा सॉफ्टनेससुद्धा आलेला आहे. त्यामुळे आपण भरभर अशा पद्धतीने एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर अगदी आपण पातळ पोळी लाटून घ्यायची, आपली चपाती असते त्यापेक्षाही थोडी पातळ पोळी आपण या ठिकाणी लाटून घ्यायची आहे. तर पहा, पोळी लाटल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. हातामध्ये घेतल्यानंतर हात आपला आरपार घेतला पाहिजे. या पद्धतीने पोळी आपण पातळ अशी लाटून घेतली आहे. तर तुम्ही पोळीची जाडी पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला पोळी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे. आता या पोळीला आपण कट करून घेणार आहोत. तर कट करण्यापूर्वी परत एकदा आपण याला लाटण्याने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण कडा कापून घ्यायच्या आणि चौकोनी आकार द्यायचा आहे पोळीला.
ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अगदी कडेला छोटे छोटे कट द्यायचे आणि चौकोनी आकारामध्ये पोळी करून घ्यायची। त्यानंतर अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावरती आपण याला कट देऊन घ्यायचे आहेत। जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अगदी अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावरती आपण याला उभे कट करून द्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी सुरीचा उपयोग करूनच उभे कट देत आहे पोळीला। तर मार्केटमध्ये शंकरपाळी कट करण्यासाठी एक रोलर मिळतो, त्याने एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊ शकतो। जर तुमच्याकडे तसा रोलर नसेल किंवा तसा कटर नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने एकदम एकसारख्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता। तर पहा, आपण आता याला चौकोनी आकार देणार आहोत। तर जशा उभ्या रेषा आपण अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावरती कापल्या होत्या तशाच आपण आता या आडव्या रेषासुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळ्यांना चौकोनी आकार द्यायचा आहे। आता शंकरपाळ्या आपल्या कट करून झाल्या की हलकंच सुरीने आपण याला सोडवून घ्यायचं आहे। तर या शंकरपाळ्या पटकन सुटल्या जातात। तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीने या पोळपाटापासून वेगळ्या होत आहेत। तर या पद्धतीने पहा, सुरीने अलगदपणे आपण फक्त या पद्धतीने असं सोडवून घ्यायच्या आहेत सगळ्या शंकरपाळ्या। आणि आता या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर जेव्हा आपण लाटायला शंकरपाळी सुरुवात करतो त्याचवेळी आपण तेलसुद्धा तापवायला ठेवायचं आहे। तर मी या ठिकाणी सनफ्लॉवर ऑइलमध्ये या शंकरपाळ्या तळणार आहे। जर तुम्हाला तुपामध्ये तळायच्या असतील तर तुपामध्ये सुद्धा या शंकरपाळ्या छान लागतात तळलेल्या। तर पहा, आपली शंकरपाळीची जाडी कितपत झालेली आहे आपण पाहू शकतो। तर या पद्धतीने पहा, चौकोनी आकारामध्ये या संपूर्ण शंकरपाळ्या आपल्या आता कट करून झालेल्या आहेत आणि छान एकसारख्या आकारामध्ये आपण या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत। तर एका थाळीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण या शंकरपाळ्या काढून घेऊया आणि आता आपलं तेल कितपत तापलेलं आहे ते चेक करूया। तर एक शंकरपाळी आपण टाकल्यानंतर ती पटकन वर आली तर आपलं तेल हे बरोबर तापलेलं आहे असं समजून जायचं। तर पाहूया आपण आता पुढच्या शंकरपाळ्या कशा तळायच्या आहेत। तर जेवढ्या शंकरपाळ्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या सर्व अलगदपणे आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत। तर तेलाचं टेम्परेचर जास्त नसायला हवं, कारण जास्त जर टेम्परेचर असेल तर शंकरपाळ्या आतून खुसखुशीत होणार नाहीत, फक्त त्या बाहेरून तांबूस कलरच्या होतात। त्यासाठी आपल्याला अगदी मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने झाल्याने एकसारखं असं तेलामध्ये आपल्याला या शंकरपाळ्या ढवळत राहायचं आहे। गॅस आपण मीडियमच ठेवलेला आहे आणि आपण एकसारख्या अशा रंगावरती याला तळून घ्यायचं आहे। साधारणपणे 2 ते 3 मिनिटं लागू शकतात आपल्याला एक बॅच तळण्यासाठी। तर अशा पद्धतीने जेव्हा झाऱ्याने आपण सगळ्या शंकरपाळ्या अगदी हलवत राहतो त्यावेळी सर्व बाजूने एकसारखा रंग या शंकरपाळ्याने यायला सुरुवात होते। आणि पहा, आपल्या सगळ्या शंकरपाळ्या अशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, एकमेकांना चिकटलेल्या नाही आहेत। म्हणजेच आपलं पीठ जे आहे शंकरपाळीचं तयार केलेलं ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर पहा 2-3 मिनिटं झाल्यानंतर छान असा तांबूस रंग आपल्या शंकरपाळ्याने यायला लागलेला आहे। तर इतपत तांबूस रंग आल्यानंतर आपण या शंकरपाळ्या छानपैकी तेलातून नितळून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत। तर पहा रंग किती छान आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना आणि थंड झाल्यानंतर त्या खुसखुशीत सुद्धा होतात।
तर याच पद्धतीने आपण आता पुढच्या शंकरपाळ्यासुद्धा आता बनवून घ्यायच्या आहेत आणि तळूनसुद्धा घ्यायच्या आहेत। तर एवढ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी आपल्याला साधारणपणे 1 तासाचा वेळ लागू शकतो, कारण या ठिकाणी आपण अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत आहोत। तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण जर बनवणार असाल तर आपल्याला साधारणपणे 1 तासाचा वेळ अगदी सहज लागू शकतो। तर या शंकरपाळ्या आपण आता टिश्यू पेपरवरती निथळण्यासाठी ठेवून देऊया आणि पुढच्या शंकरपाळ्या आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत। तर अशी खारी शंकरपाळी बनवत असताना आपण एका वेळी 2-2 पोळ्यांच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। म्हणजे एक एक पोळी लाटून घ्यायची, कट करून घ्यायची। अशी 2 पोळ्या लाटून आणि कट करून झाल्या की त्या आपण तळून घ्यायच्या आहेत। म्हणजे जास्त प्रमाणात आपण एकदम कट करून ठेवायच्या नाहीत शंकरपाळ्या, कारण त्या एकमेकांवर ठेवल्या तर चिकटण्याची शक्यता असते। त्यासाठी 2-2 पोळ्याच एका वेळेला आपण बनवून घ्यायच्या आहे, 2-2 पोळ्यांच्या शंकरपाळ्या। तर या पद्धतीने पहा, अगदी पोळी लाटताना जेवढी आपण पातळ लाटतो तेवढीच आपली शंकरपाळी छान खुसखुशीत अशी तयार होते। आणि या शंकरपाळ्यांमध्ये आपण जिरे वापरलेले आहेत। तुम्हाला आणखी ओवा वापरायचा असेल तर तुम्ही ओवासुद्धा या पिठामध्ये घालू शकता। तर पहा, आपल्याला आता दुसरी पोळीसुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं पोळीला, म्हणजे आपल्याला शंकरपाळ्यांना छान असा चौकोनी आकार देता येतो। त्यासाठी पोळीच्या कडा चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर उभ्या आडव्या रेषा देऊन छानपैकी अशा अर्ध्या सेंटीमीटरवरती आपण शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि त्या तळल्यानंतर छान खुसखुशीतसुद्धा होतात। तर या शंकरपाळ्या जरी आपण एकत्र जास्त प्रमाणात लाटून ठेवल्या असल्या किंवा बनवून ठेवल्या असल्या तरीसुद्धा तेलामध्ये तळताना अगदी थोड्या प्रमाणामध्येच याला तळून घ्यायचं आहे। म्हणजे याला आपल्याला एकसारख्या आकारात असं तळता येतात आणि संपूर्ण शंकरपाळ्या या तेलावरती छान तरंगतात सुद्धा। त्यामुळे एकदम जास्त प्रमाणात एकत्र अशा आपण तळायला घालायच्या नाहीत, तर थोड्या करूनच बॅचेसमध्ये आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर पहा, आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर उरलेल्या शंकरपाळ्यासुद्धा आपण याच पद्धतीने सगळ्या अगदी गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तांबूस गुलाबी रंग आला की लगेचच याला काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर याला निथळून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला कसा वाटत आहे हे तुम्ही जरूर कमेंट करून सांगा। त्याचबरोबर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच दिवाळीच्या फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील, एन्जॉय करायला मिळतील। आणि त्याचसोबत तुम्ही बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहील। तर पहा, सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर आपण याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे किंवा तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा याला भरून ठेवलं तरी छान महिनाभर अशा खुसखुशीत राहतात। फक्त या शंकरपाळ्या थंड होऊ द्यायच्या, पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण याला पॅक करायचं नाही। तर या शंकरपाळ्या टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा खाल्ल्या जातात, खूप सुंदर लागतात चहासोबत। त्याचबरोबर या मधल्या वेळेसाठी अशाच छान स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर पाहूया आपण आपल्या शंकरपाळ्या आता कशा झालेल्या आहेत। तर या संपूर्ण शंकरपाळ्या मी थंड करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलो मैदा यूज करून आपण छानपैकी पाऊण किलोच्या अशा शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर या वजनी प्रमाणामध्ये साधारणपणे 750 ग्रॅम भरतात। तर पहा, आपल्या शंकरपाळ्यांना रंग किती सुंदर आलेला आहे। एका चाळणीमध्ये मी संपूर्ण शंकरपाळ्या थंड करायला ठेवल्या होत्या। तर थंड झाल्यानंतर पाहूया आपण किती क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या। तर अगदी खारीसारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि छान अशा चवीला अगदी
याला जिऱ्याची चव छान येते आणि सुंदर अशा होतात। तर पाहू शकता तुम्ही एक एक शंकरपाळी छान फुगलेली आहे आणि त्याला लेयर्स सुटलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे आणि अजिबातसुद्धा या शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत। त्यामुळे या महिनाभर जरी ठेवल्या तरी त्या छान अशा राहतात, याला अजिबात तेलाचा वाससुद्धा येत नाही आणि खुसखुशीतसुद्धा राहतात। तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या। तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअरसुद्धा करा। तर वजन पहा किती झालेलं आहे आपल्या शंकरपाळ्यांचं। तर साधारणपणे आपल्या पाऊण किलोच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही फराळाच्या ऑर्डरसाठी जर तुम्ही या पद्धतीने खारी शंकरपाळी बनवणार असाल तर तुम्ही या प्रमाणामध्ये बनवू शकता। यावेळी दिवाळी फराळामध्ये जरूर बनवून पहा अशा पद्धतीची खारी शंकरपाळी आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण अशी छान दिवाळी फराळाची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन। बाय बाय।